त्याबाबत आपण त्याला कुठेही स्पर्श केला नाही। तसेच मी आपल्याला व्यक्तिशाही सांगितलं होतं आणि कालच्या जयंत पाटील यांच्या भाषणामध्ये येऊरमध्ये जमिनीचे चाललेले प्रचंड घोटाळे, आदिवासींच्या जमिनी बळकवण्याची प्रकरणं, वन खात्याच्या जमिनीवरती TILR करण्याचे म्हणजे कोण करू शकते मला माहित नाही, पण वन खात्याला नोटीस न देता TILR होणं, वन खात्याच्या जमिनींना बाउंड्री मारणं आणि त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम होणं हे निदर्शनास आणलं होतं। पण आपण त्याबाबतही कुठलं हे केलं नाही। त्याचबरोबर जमील शेख हत्या प्रकरणात मी आपल्याकडे कागदपत्र पाठवतो, त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला समजून येतील। मी ज्या इथे आता बोलत नाही, वेळ घेत नाही आपला, पण याची जेव्हा आपण फेर चौकशी म्हणतात, आपण याची फेर चौकशी म्हणतात तेव्हा ही फेर चौकशी जर आपण एक टीम तयार करणार असाल तर ह्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करून 24 तासात या गुन्ह्यातला पहिला आरोपी सोनू उर्फ इरफान ह्याला पकडणारा जो इन्स्पेक्टर आहेत त्यांना या जर टीममध्ये सामील करून घेतलं तर या जमील शेखच्या हत्याकांडात आपण शेवटपर्यंत पोहोचू शकेल। तसंच जो पहिला शूटर आहे ज्याने पकडल्या गोरखपूरला नावं घेतली होती त्याचा एक 164 झालेला आहे। आपण म्हणालात की झालेला नाही, पण तो ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।